लिंबू नारळ सगळं 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 करून बसलोय. नमस्कार, रामकृष्ण हरी. तर तुम्ही मला खूप दिवसांनी व्हिडिओमध्ये बघताय. खूप दिवसांनी काही खूप वर्षांनी म्हटलं तरी चालेल, तब्बल 3 वर्षानंतर. बरेचशी कारणं होती त्याच्यासाठी. बरं, मी 3 वर्ष का नाही यूट्यूबवरती आले, का नाही शूट केलं हे मी तुम्हाला नंतर सांगेल. पण आज आम्ही आलो आहे आमच्या शेतात, कारण आज आहे दीप अमावस्या. मग आम्ही आमच्या शेतातल्या प्रत्येक देवाला किंवा प्रत्येक मंदिरामध्ये दही भाताचा नैवेद्य ठेवत असतो. तर या बाजूला माझ्या भुईमुग लावलेला आहे, पावसाळी भुईमुग, आणि या बाजूला घेवडा लावलेला आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे, आमची जनावरं आहेत, म्हशी आहेत, गायी आहेत. तर त्यांना चारायला डोंगरात सोडावं लागतं, शेतातली कामं असतात, आमची भात शेती आहे. मग एक देवाला पूजा अर्चा करावी लागते, जेणेकरून नाही का सगळं सुरळीत पार पडावं. हा पावसाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्हाला सुखकर जावा ही प्रार्थना देवाकडे केली जाते शेतकऱ्यांकडून. असं सरीवर लावलाय बघा घेवडा, किती सुंदर दिसतोय. आमच्याकडं सगळ्यात जास्त प्रमाणात इंद्रायणी तांदूळ पिकवला जातो. तुम्ही खाल्ला असेल की नाही माहीत नाही, पण अतिशय उत्तम लागतो तो. उत्तम म्हणजे इतका उत्तम ना, त्याच्यावरती फक्त एक दुधाची नाही का एक आलेली साय आणि त्यानंतर तूप थोडंसं आणि साखर. आपण येताना किती सारं बघितलं ना, एका शेतात भुईमुग लावलाय, एका शेतात घेवडा लावलाय, आणि इथं आंब्याची बाग आहे, एका साईडला भात शेती आहे. म्हणजे इतकी व्हरायटी आहे ना की भारीच, मला शब्द नाही सुचत आहेत. हा चिखल तुडवत जायला पण एक वेगळीच मजा येते बरं का. पावसाळ्याची हीच खरी मजा आहे. काही काही लोकांना पाऊस आवडत नाही, का नाही आवडत ते मला नाही माहिती, पण मला पाऊस खूप आवडतो. आता इकडे आजूबाजूला बघा सगळी आंब्याची बाग आहे. तर मंदिरात जाण्यासाठी असा सुंदर एक ओढा पार करून जावा लागतो. म्हणजे आवर्जून आम्हाला हिल स्टेशनला जावं लागत नाही. गावाला राहण्याचे हे पर्क्स आहेत. पडशील. चला. हे आमचं काळूबाईचं मंदिर, शेतातली काळूबाई. ह्यामुळेच मी बूट घालून आलीये, चप्पल घालून नाही आले. मला माहिती होतं चिखल असणार आहे. माहिती होतं होय? हा अरे मला नव्हतं माहिती, मला वाटलं वाळवंट असेल इकडे. होय का? हो. मग मला विचारायचं ना, आता कुत्र बघ कसलं दिसतंय, कसलं दिसतंय ते कुत्र नीरज. तू ये पुढं. जा जा जा, नाही तू चल लय पुढं. पुढे जायचे ना. जाकी तू जाकी चल पुढं. जाकी 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 जा जा जा. चल चल, ते काळं ये दिसतंय मला ये अंगावर, चावलं. ये अंगावर. नको ना. तर ही आहे आमची डोंगरात बसलेली काळूबाई. संपूर्ण या भागाचं रक्षण करते बरं का, आत्ता बसूनच नाही, अगदी पूर्वजांपासून आमचं हे मंदिर आहे. काळूबाई तुम्हाला एक आवाज येतोय का असा? लांडोर, त्यानंतर मोर. थोडं तिथं सांग आवडीस ना. काय सांगायचं? हां सांग. शूट चालू केलं. सांग काय सांगायचं. हां सार्कॅझम. हां चल चल, हिचं असं आहे नाही का. बोल बोल बोल, पुढं बोलायचं होतं. बोल की. असं नसतं, थोडंसं स्क्रिप्ट करावी लागते, प्लॅनिंग करावं लागतं, रँडम व्हिडिओ नाही काढायचे. हां ना, दिसते तुझं रँडमनेस दिसतोय व्हिडिओमध्ये, संपूर्ण तुझं आहे ना एकदम सुंदर असा रँडमनेस दिसतोय. ज्यावेळेस व्हिडिओ काढाल त्यावेळेस एकदम केस खाली नाही का, त्यानंतर व्हिडिओ बंद आहे त्यावेळेस लगेच केस वरती टांगायचे. अगं लय शानी असते तशी. कम्फर्टेबल होता मोकळ्या केसांनी. होतं का? हा कम्फर्टेबलच असते तशी. एस्थेटिक नाही दिसत ना ऑस्थेटिक. हो का? अयो कुठून तसं शिकलीच भरपूर बरं का. प्रगती आहे, मुलगी शिकली, प्रगती झाली. मूलतःच हुशार आहे. कुठल्या साईडनी? सगळ्या साईडनी.
हा का बरं बरं. जसं की तुमचा दूर दूर पर्यंत संबंध नाहीये. हम्म. खाली बघा पडसाल. तसं बघायला गेलं तर हुशारीची जी नदी आहे ती तुझ्यापासूनच सुरुवात झाली आहे असं वाटतं है ना. एवढे पण तारीफची काही गरज नाहीये. चल चला चल. पटपट चला. तर इथून रस्ता खूपच खराब आहे. मग ते एकटेच गेलेत वाघजाई मातेला नैवेद्य दाखवायला. ते वरती डोंगरात आहे, फार तिकडं वरती आहे. तर स्टोरी टाईम की मी 3 वर्ष व्हिडिओजमध्ये का नव्हते. तर काय झालं, आधी आम्ही खूप छान छान व्हिडिओज बनवत होतो कारण आम्ही एकटे होतो. म्हणजे मी जॉबला होते पण सॅटर्डे संडे ऑफ असायचा. मग आम्ही दोघं मिळून फिरायचो, व्हिडिओज करायचो. पण जशी मला ज्ञाना राहिली, म्हणजे मी प्रेग्नेंट राहिले 2023 साली. त्यानंतर मला खूप त्रास झाला प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा. आणि तरीसुद्धा मी त्यावेळेस पण करत होते बरं का थोडेसे व्हिडिओज. पण कन्सिस्टन्सी तेव्हाच ब्रेक झाली होती. ज्ञाना जशी झाली मला म्हणजे ती झाल्यापासूनच पहिले थोडे दिवसच ती झोपली असेल, साधारणतः 15-1 दिवस. त्यानंतर ती रोज रात्रीची रडायची. म्हणजे रात्री 10:30ला तिचं रडणं सुरू व्हायचं, ते सकाळी 6 वाजेपर्यंत ती कंटिन्युअसली रडायची. जर मी तिला अशी खांद्यावर धरली ना तरच ती झोपायची आणि दुसऱ्या कुणालाच हात लावून द्यायची. मग माझी झोप काय होत नव्हती. रात्रभर जागरण व्हायचं. मग दिवसभर मी कसं करणार ना व्हिडिओ शूट. म्हणजे मी त्या मेंटॅलिटीमध्ये सुद्धा नव्हते. त्यांना एवढ्या दवाखान्यात दाखवलं ना आम्ही की ती रात्रीची रडतीये, बरोबर 11-11:30, कधी 10:30, कधी 12 वाजता उठते, पण पहाटेपर्यंत रडते. पण डॉक्टर म्हणायचे की 2 वर्ष चालतंच, की रडतातच मुलं. पण तिचं रडणं ना खूप विचित्र होतं. आणि त्यामुळं आम्हाला ना अशी भीती वाटायची. पण काय करणार ना आम्ही, आमच्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. खूप सारे देवधर्म केले. म्हणजे नाही का, आता शेवटी तुम्ही अंधश्रद्धा म्हणाल, पण कसं असतं, माणसाला पुढं काही दिशा दिसत नसली ना तर माणूस सगळीकडे हातपाय मारतो. त्यात आम्ही गावी राहायला होतो. मग माझ्या सासूबाईंनी खूप सारे प्रयत्न केले, देवाचं वगैरे बघितलं, लिंबू नारळ सगळं करून बसलोय. ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्या गोष्टींवर विश्वास बसायला लागला माझा ह्या 2 वर्षात. मग हळूहळू 2 वर्षाची झाली बरं का ती. मग स्वतःहून थोडी झोपायला लागली. मग त्यानंतर एक डॉक्टर भेटले, यांचे मित्र होते ते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तिची पचनशक्ती थोडीशी वीक आहे. म्हणजे तिला मैदा, दुधाचे पदार्थ अजिबात पचत नाही आहेत. आणि आम्ही तिला गाईचं दूध चालू केलं होतं, 9-10 महिन्याची होती तेव्हापासून. पण त्याने आम्हाला असं लगेच काही फरक दिसला नव्हता ना, त्यामुळे असा डाऊट नाही आला की दुधामुळं तिला होत असेल त्रास वगैरे, नाही का. मग आता तिचं दूध वगैरे सगळं बंद आहे आणि चॉकलेट्स बिस्किट सगळं बंद आहे. मग त्यामुळं ती आता झोपती आहे रात्रीची छान. मग आमचंच थोडंसं कुठं तर काहीतरी चुकत होतं असं वाटायला लागलं आम्हाला, की त्यावेळेस आम्हाला कळलं नाही की नक्की तिला कशाचा त्रास होतोय. आता ती छान झोपते, खेळते, मजा करते. तिचा सुद्धा इन्स्टा आयडिया आहे, म्हणजे तिच्या छोट्या गमती जमती आम्ही त्यावरती टाकत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढं गावाकडच्या लाईफचे असे सुंदर व्हिडिओज नक्कीच येत राहतील. त्यामुळं स्टे ट्यून. बाय बाय आणि रामकृष्ण हरी.